दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीचा डाव गुंडाविरोधी पथकाने उधळून लावलाय. तसेच 2 इसमांना अग्निशस्त्रांसह जेरबंद केला आहे. शहरामध्ये शिवजयंती उत्सव सुरू असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस शिपाई राजेश राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार 2 इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी कन्या कोठारी शाळा जेलोळ येथे येणार असल्याचे समजलं. त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सापळा रचला असता त्या ठिकाणी 2 संशयित इसम त्यांना दिसले. पोलिसांनी शिताफीने दोघांना ताब्यात घेत बसून चौकशी केली असता त्यांचं नाव राहुल उर्फ गोठा प्रभाकर साठे व निशांत उत्तम सोनवणे असे सांगितले. तसेच दोघांच्या ताब्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा, पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भावेश बागुल, दक्ष न्यूज, नाशिक.